भेटून निसटून जावं. आणि त्याच नंतर आता इकडे महिपत जो आहे तो प्रियाशी बोलत असतो. प्रियाला म्हणत असतो की मला माहीत आहे तुम्ही दोघं खूप शहाणे आहात. तुम्हा दोघांमुळे मी इथे अडकलो आहे ना, पण लवकरच तुम्हा दोघांना मी अक्कल घडवीन. आणि तो नागराज स्वतःला खूप शहाणा समजतो ना. बघ काही दिवसांनी काय होईल ते. तर आता इथे हा जो नागराज आहे तो आलेला आहे आणि नागराजला दिसतंय की प्रिया जी आहे त्याच्याबरोबर गप्पा मारत आहे आणि ते पाहून त्याचा संताप होतोय. इथे प्रिया त्यावेळेस बोलत होती की हे पहा अण्णा, तुम्हाला जर तुमच्या मुलीला भेटायचं असेल, तुमच्या मुलीला फोनवरती बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. पण त्यावेळी आता इथे तो महिपत जो आहे तो प्रियाला म्हणतो की नाही, मला काय वेळ लागलाय का तुझ्यासमोर माझ्या मुलीशी बोलायला? मला नाही बोलायचे तिच्याशी. आणि तेवढ्यातच तिथे नागराज आलेला असतो. इकडे नागराज आता प्रियाला खूप काही ओरडत असतो. म्हणत असतो की हे बघ जास्त शहाणपणा करायचा नाही हा. फक्त तुला महिपतवरती नजर ठेवायला सांगितली आहे तेवढंच करायचं. आणि त्याच नंतर आता इथे प्रिया आणि नागराजमध्ये भांडणं लागतात. आणि त्यांच्या भांडणामध्ये आता महिपत इथे स्वतःचे हात सोडायचे प्रयत्न करत असतो. त्याचे हात भरपूर पॅक बांधलेले असतात तरीसुद्धा नागराज स्वतःचे हात हात वगैरे सोडून तिथून पळून जातो. आणि त्याच वेळी बोलतो की बसा तुम्ही इथे भांडत, मी चाललो. असं म्हटल्यानंतर नागराज महिपतकडे पाहतो आणि मागे वळून पाहतोय तर महिपत पळत असतो. हे पाहताच आता तो प्रियाला ओरडतो. आता काहीही करून त्या महिपतला पकडावं लागेल, नाहीतर आपलं काही खरं नाही. असं म्हणत नागराज जो आहे तोही महिपतच्या मागे पळतो आणि प्रिया देखील त्याला पकडण्यासाठी मागे पळते. आणि त्यानंतर थोड्याच वेळाने पुढे गेल्यानंतर प्रियाच्या समोर महिपत येतो. पण तरीसुद्धा प्रिया एका शब्दाने देखील काहीच बोलत नाही. आणि त्यानंतर तिथेच नागराज येतो. नागराज आल्यानंतर आता इथे तो महिपतला पकडतो आणि महिपतच्या पाठीमागून डोक्याला काहीतरी जोरात असं मारतो जेणेकरून तो बेशुद्ध पडेल. तर आता डोक्यावर मारल्यामुळे महिपत जो आहे तो खाली पडलेला आहे. आणि त्यानंतर हा नागराज प्रियाकडे आलेला आहे आणि प्रियाला म्हणत आहे की मला एक सांग, ज्यावेळी तो महिपत तुझ्या समोर आला त्यावेळीस तू ओरडली का नाहीस? तू शांत का बसलीस? तर त्यावेळी आता प्रिया इथे काहीच बोलत नाही. तर आता इकडे घरी सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात आणि ही जी स्मिता जी आहे ती सायलीने बनवलेल्या जेवणाची तारीफ करत असते. बोलत असते की माझं बाळही ना, जर एकदा त्याला मामीच्या हातची चव खायची सवय लागली ना, माझ्या हातचं जेवणच करणार नाही. आणि त्यानंतर सायली बोलत असते की अस्मिताताई, जर एकदा तुमचं बाळ झालं ना, तर मी त्याचे इतके लाड करेन ना की बस. असं म्हणत असताना आता यांची जेवणं झालेली असतात आणि तिथेच आता थोड्या वेळानंतर ही प्रिया पोहोचते. प्रिया येताच सगळ्यांची नजर प्रियावर पडते आणि त्यानंतर जो काही प्रियाचा नवरा आहे अश्विन, तो बोलतो की प्रिया, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. आणि त्यावेळी प्रिया जी आहे ती विचारू लागते की काय, माझ्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केला आहे? त्यानंतर तो सांगू लागतो की आपण फिरायला बाहेर जात आहेत आणि तेही खूप दिवसासाठी, 8 दिवसासाठी. आणि त्यानंतर हे ऐकून प्रिया जी आहे ती शॉक होते. खरं तर प्रियाला असं वाटतं की या अश्विनने मला अगोदर सांगायचं ना, कुठे जायचे की नाही. कारण आता माझं किती महत्त्वाचं काम आहे आणि जर मी त्या महिपतवरती नजर ठेवली नाही, तर तो नागराज मला सोडणार नाही. आता काय सांगू या बिनडोक माणसाला? प्रिया म्हणते की अश्विन, तुला असं वाटत नाहीये का, तू स्वतःच सगळे निर्णय घेतोस? तुला एकदाही मला विचारावसं वाटलं नाही का? त्यावेळी अश्विन बोलतो की अगं प्रिया, पण हे सरप्राईज होतं आणि तसंही तुला तुळजापूरला जायचं होतं आणि त्यामुळे आपल्याला जाणंही झालं नाही. पण मग मला असं वाटलं की तुला कुठलं तरी सरप्राईज दिलं पाहिजे आणि त्याचसाठी मी हे सगळं प्लॅन केलं आहे. आणि तुला माहीत आहे का, यासाठी मी सुट्टीही काढली आहे.
त्यानंतर प्रिया बोलते की हे बघ, तू मला गृहीत धरू नकोस. मी तुझं सगळं काही ऐकेन. असं काहीही होणार नाहीये. मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. दरवेळी मी तुझं का ऐकायचं? प्रिया अश्विनला म्हणत असते आणि त्यानंतर अश्विन बोलतो की प्रिया, अगं तुला नक्की झालंय काय? तुला का जायचं नाहीये? त्यावेळी प्रिया बोलते की मलाही माझी कामे असतात आणि माझे शेड्यूल आहे आणि मी बिझी आहे. तर आता मी कसं येणार? त्यानंतर आता प्रिया बोलतो की "काय? तुझं कसलं शेड्यूल?" आणि त्यावेळी आता ती सांगू लागते की "मला अ, अं, कामही करायचं असतं आणि फॅशन डिझायनरचंही मला थोडंसं काम आहे. त्यामुळे मला नाही जमणार." असं ती म्हणते आणि त्याच नंतर आता इथे हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण प्रिया स्वतः फिरायला जाण्यासाठी नाही म्हणते. हे ऐकून कोणालाही खरं वाटत नाहीये की ही खरं बोलत आहे. नक्की काय असं घडलं आहे की जेणेकरून ही प्रिया स्वतःला खोटं बोलत आहे? अर्जुन आणि सायली तर आश्चर्यचकित होऊन पाहत असतात. त्यावेळी आता अश्विन प्रचंड चिडतो आणि अश्विन बोलतो की माझंच चुकलं. मी हे सगळं प्लॅन करायला नको होतं. मी तुझा विचार करतो ना, पण तुला कुठे पडली आहे? तुला माहिती आहे का, मला सुट्टी घेता येत नव्हती. मला वेळही नव्हता. तरीसुद्धा मी फक्त तुझ्यासाठी वेळ काढला आणि तू तू काय करतेस? त्यावेळी आता अश्विन जो आहे तो काढलेले तिकीट फाडून टाकतो. हे पाहून आता आई जी आहे ती प्रचंड प्रियावरती चिडते आणि म्हणते की ही मुलगी ना खरंच खूप विचित्र आहे. ही कशी वागते काही कळतच नाहीये. त्यावेळी बाबा बोलतात की कल्पना, या तन्वीचा काही नियमच नाही. कधी काय करेल आणि कधी काय नाही. आता अश्विन इतका बोलला तरीसुद्धा आता ती त्याच्या मागे-मागे करायला, मागे-पुढे पाहायला कमी करायची नाही. आता हिचं काहीही समजत नाही आणि त्याच नंतर आता इथे प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेलेली आहे आणि अश्विन देखील तिच्या रूममध्ये निघून गेलेला आहे. आणि त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली विचार करू लागतात की प्रियाचं नक्की असं काय काम असेल की प्रिया 8 दिवस तरी बाहेर फिरायला जाऊ शकणार नाही. आणि त्याच नंतर आता अर्जुन बोलतो की आपल्याला तिच्यावर नजर ठेवायला हवी. त्यानंतर सायली ही बोलते की अर्जुन सर, आपल्याला फक्त तिच्यावरच नाही तर त्या नागराजवरही नजर ठेवायची आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की तो कसा आहे. आणि त्यानंतर इकडे कल्पना जी आहे ती अश्विनबद्दल विचार करत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं ते फक्त अश्विनसाठी. इकडे आता सुमन जी आहे ती बेशुद्ध पडलेली असते. सुमनला नागराजने दूध पाजवून बेशुद्ध केलेलं असतं जेणेकरून सुमनला आणखी काहीही समजू नये. आणि त्यानंतर इकडे अर्जुनची आत्या जी आहे ती सुमनला आवाज देत असते आणि सुमनला आवाज दिल्यानंतर तिला सुमनचा आवाज कुठेही ऐकायला येत नाही. त्यावेळी ती किचनमध्ये पाहायला जाते तर आता इथे ती झोपलेली असते आणि हे पाहून आता तिला आश्चर्य वाटतं आणि ती बोलते की ही अशी कशी झोपली आहे? कोणत्या प्रकारची झोपली आहे? सुमन, सुमन उठ, काय झालंय तुला? तर असं बोलत असतानाच आता इथे तिची नजर ग्लासवर पडते आणि तिला कळते की त्या ग्लासमध्ये काहीतरी मिक्स करून आपली ही जी आहे ती सुमन जी आहे ती इथे बेशुद्ध पडलेली आहे. नक्कीच या ग्लासमध्ये काहीतरी असावं असा तिलाही प्रश्न पडतो. आणि त्याच नंतर मात्र इकडे प्रियाला जाम टेन्शन आलेलं असतं. तिला वाटतं की एकदा की नागराजचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर. तिला खूप भीती वाटते. ती घाबरलेली असते. पण काय करावं तिलाही समजत नसतं. इकडे अर्जुन आणि सायलीला संशय आलेला आहे की नक्कीच प्रिया घराबाहेर राहून काहीतरी करत आहे आणि तिच्यावर वॉच ठेवायला हवा. असं म्हणत आता इथे अर्जुनने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही माणसं लावली होती. आणि त्यानंतर आता इथे अर्जुन आणि सायलीला काहीतरी पुरावा मिळणार. तर त्याचमुळे अर्जुन आणि सायलीने अश्विन समोरच विचारला प्रियाला जाब की तू काल रात्री कुठे होतीस? आणि मला सांग 2 दिवसापासून तू नेमकं कुठे जातेस? तर त्यावेळी आता इथे ही जी प्रिया आहे ती बोलते की तुम्ही कोण आहात? मला प्रश्न विचारणारे? मी कोणालाही उत्तर देणार नाही. असं म्हणत आता ती तिथून निघून जायला लागते. पण तेवढ्यात आता इथे हा जो अश्विन जो आहे तो तिला प्रश्न विचारणार आहे.